हे पहा, जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज जगातला पहिला सत्याग्रही संत असेल ज्यांनी पर्यावरणाचं महत्व जगाला सांगितलं. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे पक्षी सुसोरे आळविती असा मंत्र याच भामचंद्र डोंगरातून जगाला दिला. आणि तेच ब्रीद वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे हे महाराष्ट्र शासनानं आपल्या सिम्बॉल मध्ये घेतलेलं आहे. या महाराष्ट्र शासनाला लाज वाटली पाहिजे. एकीकडे महाराष्ट्रात कोट्यावधी झाडं लावायला निघालेला आहे. किती झाडं लावली ते बघा, शोधाचा भाग आहे तो. आणि संत तुकाराम वनग्राम योजना या महाराष्ट्र शासनानं तुकोबरायांच्या नावाखाली पुरस्कार देत आहे. आणि जिथे हा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचरे मंत्र दिला, ते तपोभूमी डोंगर आज महाराष्ट्र शासन उद्ध्वस्त करत आहे. MIDC हा महाराष्ट्र शासनाचाच एक विभाग आहे. आज बिल्डरांना पाठीशी घालून डोंगर उद्ध्वस्त करण्याचं काम हे 2007 पासून महाराष्ट्र शासनानं सुरू केलं आहे. प्रथम खाणी लावलेल्या मी बंद केल्या. 2008 ला हा परिसर बाधित होऊ नये म्हणून डाऊ केमिकल कंपनीत भेटून वारकऱ्यांनी ज्यांना धडा शिकवला, तरी सुद्धा यांची बुद्धी जाग्यावर आलेली नाही. आणि मी सनदशील मार्गाने 2011 पर्यंत सगळा शोध बोध घेऊन या इतिहास, सांस्कृतिक, पर्यावरण सगळ्या विभागांना पत्र दिली. सनदशील मार्गाने सन 2011 ला सदर भंडारा आणि भामचंद डोंगर हा राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करायला लावला अधिसूचना काढून. आणि हे बघा, हे प्रत्यक्ष आपल्याला हा भामचंद्र डोंगर 250 हेक्टर डोंगर आज नियमानुसार सांस्कृतिक विभागाच्या मार्फत हा संरक्षित झालेला आहे. त्याचप्रमाणे हा भंडारा डोंगर 250 हेक्टर संरक्षित आहे. असं असताना सुद्धा ही आधी नियमावली धुडकावून पुरातत्वाची अधिसूचना धुडकावून आज भामचंद्र डोंगर MIDC तोडत आहे, बिल्डर तोडत आहे. आणि म्हणून आम्ही इथं आझाद मैदानात एवढ्यासाठी आलेला आहे. सन 2011 ची राज्य संरक्षित स्मारकाची जी अधिसूचना काढलेली आहे, जोपर्यंत हे महाराष्ट्र शासन कायद्यात रूपांतर करत नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही. शासनाची चित्तशुद्धी व्हावी. आम्ही संत मंडळी एवढंच म्हणू शकतो, जे खळांची व्यंकटी सांडू हे जे खळ बसलेले आहेत सत्तेमध्ये, त्या खळांची वाकडी बुद्धी नष्ट व्हावी आणि सरळ मार्गाने जावावेत. सत्कर्मी रती वाढावी. आणि हे डोंगर जे 2011 ला घोषित केले आहेत त्या नियमाप्रमाणे जसेच्या तसे त्या यत्किंचित त्यातली कुठलंही क्षेत्र संरक्षित झालेलं न वगळता संरक्षित होत नाही, तो पण हा लढा आमचा थांबणार नाही. आमच्या पाठीमागे आज पर्यावरणवादी संघटना आहेत, शेतकरी संघटना आहे, एकलव्य सारखी संघटना आहे, 12 बलुतेदारांची संघटना आहे, विविध धर्माचे पंथाचे साधू आहेत. बौद्ध भिक्षू आता पाठिंबा देऊन गेले. उद्या अनेक धर्माचे जे सत्य धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन अशा विचारसरणीचे जे कोणी आहेत बहुजन समाजातले संत, ते संत आज आमच्या बरोबर आहेत. त्यामुळे हा लढा एवढा व्यापक आहे. माझी सर्व महाराष्ट्राला विनंती आहे, या लढ्यात सर्वांनी संतांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी, तुकोबांच्या ज्ञानोबांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी या लढ्यात उतरणं तुमचं प्राप्त कर्तव्य आहे. हे भ्रष्ट नेते काय निर्णय घेतील आज सांगता येणार नाही. कारण हे बिल्डर झालेले आहेत, भांडवलशाही आहेत, हे आता सत्य कळलेलं आहे. पण हा लढा संपणार नाही. हा ज्या अस्तित्वाचा लढा आहे. अरे पर्यावरण जर वाचलं नाही तर तुम्ही वाचणार कसं? हा माझं आव्हान आहे जगाला. धर्मो रक्षती रक्षता यांनी जो धर्माचा दिंडीमाता मांडलाय ना, तो बंद झाला पाहिजे. आणि पर्यावरण रक्षती रक्षिता असं म्हटलं पाहिजे. पर्यावरण तुम्हाला जगवणार आहे, कुठलाही धर्म तुम्हाला जगवणार नाही. धर्माला जेवढा देश फैलावलेला आहे तेवढा कुणी फैलावलेला नाही. आणि पर्यावरण निरामय शांत निर्विकार असल्यामुळं तुका म्हणे आम्हा एकांताचा वास नाही कुण दोष अंगा येत. अशा या शांत एकांत असणाऱ्या भंडाऱ्या डोंगराचं अस्तित्व आवाजित राहण्यासाठी हा लढा आहे. हे फक्त प्रतिकात्मक लढा आहे. जगभर हा लढा फैलावेल. जगाला ती चिंता लागलेली आहे. पर्यावरण वाचलं तर आपण वाचणार आहे. म्हणून हे प्रतिकात्मक लढा आहे. सर्वांनी या लढ्यामध्ये यावं असं मी महाराष्ट्राला नाही सगळ्या विश्वाला आवाहन करतो. हा जो संत तुकोबर आहे, पर्यावरणाचं महत्व सांगणार तो विश्व संत आहे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकार असं म्हणणार आहे. आणि विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद ब्रह्म अमंगल असा सांगणारा आहे. म्हणून याती यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार नलगे चिंता कोणाची. तुम्ही आमच्या बरोबर आला तर तुम्हाला चिंता भविष्याची करायची गरज नाही. हा अस्तित्वाच्या लढ्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं अशी सर्वांना विनंती. माझ्यापर्यंत सुरक्षेच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं तुम्हाला प्रोटेक्शन दिलं जाईल असं काहीही कुठल्या प्रकारचं लेखी आलेलं नाही. आता दिंडीला संरक्षण देण्यासाठी आम्ही नियमानुसार पत्रव्यवहार केलेला होता.
ज्या मार्गाने येणार त्याप्रमाणे त्याच्या प्रोटोकॉल प्रमाणे त्यांनी दिंडीला संरक्षण दिलं. माझ्यावरती प्राणांतिक हल्ले 2007 पासून झालेले आहेत. प्रथम मंदिर पेटवलं गेलं. हा सगळा हिस्ट्री जी दस्तावेज होते ते पेटवले गेले. त्याच्यानंतर 2011ला राज्य संरक्षित स्मारकाच्या अधिसूचना डोंगरावरती चिकटवल्यानंतर या गुंडाळ आणि ज्याला हे म्हणतात आपलं स्थानिक जे लोक आहेत ते गुंड प्रवृत्तीचे आहेत, त्या लोकांनी माझ्यावरती हल्ले पण केले आहेत. डोंगर संरक्षित केले. एवढंच नव्हे, त्यांनी विरोधात्मक हरकती घेतल्या आहेत. इथं कुठल्याही प्रकारच्या बौद्धकालीन जैनकालीन लेण्या नाहीत, कारण त्यांना माहित आहे या लेण्यामुळे डोंगराला प्रोटेक्शन मिळालेलं आहे. त्यामुळे त्यांनी खोटे ठराव करून अस्तित्व उडवलेलं आहे. त्या तपोमी डोंगरात त्यांना ते मान्य नाही डोंगर वगैरे असे तर त्यांना फोडायचे आहेत. म्हणून यांचा बंदोबस्त शासनाने केला पाहिजे. यांचा बंदोबस्त केला की मला प्रोटेक्शनची काही गरजच नाही. मला प्रोटेक्शन देण्यासाठी 2009ला जिल्हाधिकारी म्हणले होते महाराज तुम्हाला प्रोटेक्शन देतो. मी जिल्हाधिकाऱ्यांना सरळ सांगितलं पहिलं या गुंडाळांचं तुमचं जे गुंडाळांना प्रोटेक्शन दिलं ना तुम्ही ते मागं काढून घ्या. आम्हाला साधूराव भय नाही. अरे ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. त्यामुळे या गुंड लोकांना जे शासनानं प्रोटेक्शन दिलंय ते काढून घ्यावं. आम्ही निर्भय साधू आहोत, आम्हाला भय नाही आणि आम्ही प्रोटेक्शन घेणारही नाही. जे काय व्हायचं असेल ते आता यायचा बोलवतो विचार पुढील प्रकार देव जाणे अशा भूमिकेत आम्ही जगत आहोत. याच्या पाठीमागे हे जे बिल्डर आहेत, हे जे MIDC आहे हे शासनाचीच आहे. जे बिल्डर आहेत राजकीय लोकांशी संलग्न आहेत. त्यामुळे शासनच याला पाठीशी घालत आहे. एक लक्षात घ्या, राज्य संरक्षित स्मारक घोषित केल्यानंतर हरकती घेणारे कोण आहेत? आमदार आहेत. तिथला स्थानिक आमदार दिलीप मोहिते आहे. इकडे मावळचा भेगडे आहे. आता मला सांगा या आमदारांचा काय संबंध हरकती घेण्याचा? तिथं काय संबंध? हा, संबंधितांनी डोंगर संबंधितांनी हरकती घेतल्या असं आम्ही मान्य केल्या असत्या. पण आज माझ्याकडे एवढे दस्तावेज आहेत. जे हरकती घेणार आहेत त्यांचा काही डोंगराशी संबंध नाही. भंडारा डोंगर हा पूर्ण फॉरेस्ट मध्ये आहे. लक्षात घ्या. भामचंद्र डोंगराच्या खरेदी खतात नाव आहे, सरकारी नाव भामचंद्रचा डोंगर म्हणजे तो सरकारीच आहे. अशा प्रकारे भंडारा भामचंद्र घोराडेश्वर डोंगरामध्ये अटी आणि शर्तीचा भंग करून डोंगर ज्यांनी बळकावले त्यांची सरकारनं चौकशी करून त्यांना तिथून हद्दपार केलं पाहिजे. तरच या भूमीत शांतता नांदणार आहे. नाहीतर हे महाराष्ट्र शासन इथं अराजक निर्माण करत आहे असा माझा आरोप आहे. लक्षात घ्या, अराजक याच्यामुळे होणार आहे महाराष्ट्रात. संत भूमीला जर त्यांनी संरक्षण नाही दिलं आणि जर अराजक निर्माण झालं या आंदोलनातून याला जबाबदार महाराष्ट्र शासन. 2007 पासून हजारो प्रस्ताव फाईल, जवळजवळ 40 फायली आता त्या गाडीत राहायला मी आणू शकलो नाही. पण जवळ 40 विभागाला डोंगर संबंधित वेड्यासारखा असा झपाटून काम केलेलं आहे. यांनी अर्ज तिकडे फिरवायचा, त्याला जबाबदारी सोपवायची. अशा प्रकारे एकमेकांनी पत्र फिरवल्याशिवाय काही केलेलं नाही. आणि म्हणून मी वेळोवेळी आंदोलन उपोषण केली. त्यातून निष्पन्न काय की आदेश निघालेले आहे. कलेक्टरचा 2018चा आदेश आहे की जोपर्यंत अधिसूचनेवरती निर्णय होत नाही तोपर्यंत बिल्डरांनी आणि MIDCने काम थांबवावीत. तो आदेश सुद्धा धुडकावून लावून आज काम चालू आहेत. 2016ला मंत्रालयाचा महसूल विभागातून प्रस्ताव आहेत. या अधिसूचनेनुसार जाऊन संरक्षित करा, CCTV कॅमेरे लावा. जे अधिकारी दोषी असतील या उत्खननाला त्यांच्यावर कारवाई करा. पण काही कुणावरती कारवाई झालेली काय नाही. शासनाला जणू संविधान सगळं पायदळी तुडवायचं आहे हे याच्यातून सिद्ध झाले आहे. आणि आम्ही संविधान जागवण्यासाठी या भूमिकेत बसलेलो आहे. लक्षात घ्या, आज मैदानात बसले. आम्हाला संविधानिक लढा आहे आणि संविधानानं सरळ जाणार आहे. लक्षात घ्या, आणि आम्ही जिंकणार हे आमचा आत्मविश्वास आहे. कारण आमच्या पाठीमागं संविधान आहे.